ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पश्तून नागरिक आता पाक सैन्य विरोधात उभे ठाकलेत। पाकिस्तानवर हल्ला केल्यास भारताबरोबर असल्याचं देखील पश्तून नागरिकांचं म्हणणं आहे। खैबर पख्तूनख्वामधील इस्लामिक धर्मगुरूंची भूमिका समोर येते। पाकिस्तानमध्ये पश्तून नागरिकांवर अत्याचार केले जात आहेत आणि त्यातूनच आता ही भूमिका स्पष्ट होताना पाहायला मिळतेय। खैबर पख्तूनख्वामध्ये इस्लामिक धर्मगुरू आहेत, त्यांनी ही स्पष्ट भूमिका जाहीर केली आहे। जर पाकिस्तानवर हल्ला केल्यास आपण भारतासोबत असू अशी भूमिका घेतली। हेरो हिंदुस्तान पर पाकिस्तान हमला होगा ईमान दायो खबर और इकबल खबर मसकुम जची कल जेल कुम सफा सफा वायम कनी सिमाउ निसा पजेल के आगा उलमा आगा तुलबा कसम पर अल्लाह कुरान में मखित दे अगई बदा दुआगा निकोली या अल्लाह पदे मुल्क दे हिंदुस्तान हमला वाला मुंग बदे इंदवान फौज मरगिरी गिरसू दक्पल फौज मरगिरत्या न कहू। आणि आता बातमी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याची, कारण ऑपरेशन ब्लू स्टार ही काँग्रेसची चूक होती अशी कबुली स्वतः विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी दिली आहे। अमेरिकेतील एका कार्यक्रमात बोलताना 80च्या दशकात काँग्रेसनं ज्या चुका केल्या त्याची जबाबदारी घेण्यास तयार आहे असं राहुल गांधींनी आता म्हटलंय। ऑपरेशन ब्लू स्टार ही चूक असल्याचं राहुल गांधींनी आता म्हटलंय। अमेरिकेत एका कार्यक्रमात ते बोलत होते। काँग्रेसच्या चुकांची जबाबदारी घेण्यासही तयार असल्याचं गांधी म्हणतात। As far as mistakes of the Congress party are concerned, a lot of those mistakes happened when I was not there. But I'm more than happy to take responsibility for everything that the Congress party has ever done wrong in its history. The question is, what are you doing to reconcile? I have publicly stated that what happened in the 80s was wrong. I have been to the Golden Temple multiple times. I have an extremely good relationship with the Sikh community in India. या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट मात्र युद्धासंदर्भातल्या बातम्या। जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्याचं नवं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। 22 एप्रिलला झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादी जवळच्या जंगलात पळून गेले, मात्र हल्ल्यातून बचावलेले पर्यटक स्थानिक नागरिक सुरक्षेसाठी मार्केटच्या दिशेनं धावले। हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना सैन्य प्रशिक्षण देऊनच पाकिस्ताननं पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। पाकिस्तानी लष्कराच्या काही माजी कमांडर्सनी दहशतवाद्यांना विशेष प्रशिक्षण दिलंय। भारताचं अधिकाधिक नुकसान करण्याचा त्यांचा हेतू होता। जेलमधील लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी ही माहिती दिली आहे। डिजिटल पुराव्यांच्या आधारे पहलगाम हल्ल्याचं गूढ उकळणार आहे। बैसरन मैदान आणि आसपासच्या परिसरात सक्रिय असलेल्या मोबाईल फोनचा सविस्तर डेटा एनआयएच्या हाती लागलाय। 15 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यानचा हा डेटा आहे। या माहितीचं विश्लेषण करण्यात येणार आहे। यातून हल्ल्याबद्दल महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची दाट शक्यता आहे। उमरा चलना यार। महत्त्वाची बातमी पाकिस्तानातनं, कारण पाकिस्तानमध्ये भूकंप झालाय। 4.2 रिश्टर स्केल इतके भूकंपाचे धक्के पाकिस्तानला जाणवले। पाकिस्तानमध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसलाय। .2 रिश्टर स्केल चा धक्का पाकिस्तानला भूकंपाच्या धक्क्यातनं जाणवलाय। पुढच्या बातम्या वॉर 50 मधून। पाकव्याप्त काश्मीरमध्ये सक्रिय दहशतवादी अड्डे असल्याचे पुरावेच भारतीय गुप्तचर संस्थांच्या हाती लागले। लष्कर तोयबाच्या दहशतवाद्यांचे अड्डे असल्याचं सॅटेलाइट इमेजवरून उघडकीस आलंय। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे मोठे पुरावे असल्याचं मानलं जात आहे। भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये लष्करानं ब्लॅकआउट सराव केलाय। फिरोजपूर कॅन्टोन्मेंट बोर्डानं काल रात्री 9 ते 9:30 दरम्यान ब्लॅकआउट सराव केला। दरम्यान पोलिसांकडून असामाजिक घटक, ज्ञात गुन्हेगार आणि तस्करांवर कडक नजर ठेवण्यात येते। भारताकडून पाकिस्तानची पाणीकोंडी सुरू झाली आहे। भारतानं मोठं पाऊल उचलत बगलिहार धरणाचे दरवाजे बंद केलेत। यामुळे पाकिस्तानातील पंजाब आणि सिंध प्रांतात आता चिनाब नदीची पाणी पातळी कमी झाली आहे। अशा परिस्थितीत चिनाब नदी कोरडी पडण्यात पीक उत्पादनावर परिणाम जाणवेल।
जम्मू आणि काश्मीरमधील कारागृहांवर मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. विशेषतः जम्मू इथलं सेंट्रल जेल आणि कोट भलवाल जेल हे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. या जेलमध्ये अनेक उच्च हाय प्रोफाईल दहशतवादी आणि फुटीरतावादी नेते कैद आहेत. त्यांना सोडवण्यासाठी किंवा गोंधळ निर्माण करण्यासाठी हा हल्ल्याचा कट रचला जातोय. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा एक मोठा कट उधळला आहे. सुरनकोट भागामध्ये लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न निष्फळ ठरलाय. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आलंय. बीएसएफमध्ये लवकरच 18,000 सैनिकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 16 नव्या बटालियन्स तयार करण्यात येणार आहेत. तर पाकिस्तान बांगलादेश सीमेवर 2 क्षेत्रीय मुख्यालय बनवण्यासाठी केंद्र सरकारनं परवानगी दिल्याची माहिती मिळते. देशाची सीमा मजबूत करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा झाली. त्यामुळे युद्धाचे ढग गडद झाले. काहीतरी मोठं घडण्याची शक्यता आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी रशियानं भारताला पाठिंबा दिलाय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय. निष्पाप जीवितहानीबद्दल पुतीन यांनी शोक व्यक्त केला. या भयंकर हल्ल्यातील गुन्हेगारांना शिक्षा देऊन न्याय मिळवून दिला पाहिजे यावर त्यांनी भर दिलाय. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री जेन नाकातानी यांच्यात आज द्विपक्षीय बैठक पार पडली. सध्या ज्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीवर संरक्षण वाढवण्यावर चर्चा करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताला केलेल्या सहकार्यासाठी जपानचे आभार भारतानं मानले. बलुचिस्तानमधील क्वेट्टा इथं झालेल्या गोळीबारात पाकिस्तानी अधिकारी ठार झालाय. पाकिस्तानी सीडीटी अधिकारी अमजद ठार झालाय. बलुच लिबरेशन आर्मीनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पाकिस्तानकडून भारताला पोकळ धमक्या सुरूच आहेत. आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या विशेष सल्लागारानं अणुबॉम्ब टाकण्याची भाषा केली आहे. राणा सनाउल्ला खान असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. भारतावर अणुबॉम्ब टाकला तर सारं काही नष्ट होईल, जगालाही त्याचे परिणाम भोगावे लागतील असं म्हटलंय. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं तर पाकिस्तानकडे केवळ 4 दिवस पुरेल इतकाच दारुगोळा शिल्लक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पाकिस्तानकडून युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्र पुरवण्यात आली आहेत. पाकिस्तानचा आधुनिक तोफखान्यात पुरेसा दारुगोळा शिल्लक नाही. आपत्कालीन फायद्यासाठी पाकिस्ताननं स्वतःसाठी एक धोरणात्मक समस्या ओढावून घेतली आहे. पाकिस्तानचा एक नवा आणि धोकादायक कट समोर आलाय. पाकिस्तान पीओकेमधील नागरिकांना शस्त्र प्रशिक्षण देत आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाक सतर्क झालाय. त्यामुळे भारतीय गुप्तचर यंत्रणा देखील कसून तयारीला लागली. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकच्या आर्थिक नाड्या आवळल्या. त्यानंतर पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळेच तिसऱ्या देशांचा वापर करून पाकिस्तान आपला माल भारतात पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर, इंडोनेशिया किंवा श्रीलंका यासारख्या देशांचा वापर केला जातोय. भारत पाक तणावाच्या दरम्यान तुर्कीची युद्धनौका पाकिस्तानात पोहोचली आहे. भारताच्या नौदलाची ताकद पाहून पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ घाबरले. त्यांनी तुर्कीची मदत घेतली आहे. त्यानुसार तुर्कीची युद्धनौका TCG ब्युगाडा कराचीला पोहोचली आहे. सलग 11व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय. काल रात्री नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवरून गोळीबार करण्यात आला. भारतीय लष्करानं या गोळीबाराला जशास तसं उत्तर दिलंय. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत असताना अन्न टंचाईची भीती पीओकेमधील नागरिकांना सतावतीये. संघर्ष वाढल्यास पीओकेला होणाऱ्या अन्न पुरवठ्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. अन्नाच्या किमती वाढू शकतात. त्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून पीओकेमधील अनेक लोक गहू साठवत आहेत.
पाकिस्ताननं सुरक्षा परिषदेचे आपत्कालीन अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांकडून संरक्षण मागणार आहे. पाकिस्तानला भारताच्या लष्करी कारवाईची भीती वाटते, त्यामुळे पाकिस्ताननं आपले राजनैतिक प्रयत्न तीव्र केले. डोनाल्ड ट्रम्प यांना विचारून पाकिस्तानवर कारवाई करणार का, असा सवाल वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मोदी सरकारला विचारलाय. पाकिस्तान विरोधात लॉबिंग करण्यासाठी जेसन मिलर यांची तुम्ही नेमणूक केली आहे का, असा सवालही आंबेडकरांनी केलाय. या देशाचं सरकार भ्याड दहशतवादी हल्ल्याविरोधात कारवाई करेल आणि मृतांना न्याय मिळवून देईल, असा विश्वास AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी व्यक्त केलाय. आम्ही आशा करतो की देशाचे पंतप्रधान असं काही करतील की भारतात येऊन कोणाला मारण्यापूर्वी पाकिस्तान 100 वेळा विचार करेल, असंही ओवैसी म्हणाले. पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा झटपट. काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा, असे निर्देशच भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना दिले. काँग्रेस पक्षात काही शिल्लक राहिलेलं नाही, असंही त्यांनी म्हटलंय. पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. भाजप ही काँग्रेसचे नेते खाणारी चेटकीण आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केलाय. काँग्रेसच्या जीवावर भाजप निवडणुका जिंकतो, त्यामुळे पक्ष फोडतो, असंही त्यांनी म्हटलंय. चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याचा काँग्रेसनं चांगलाच समाचार घेतलाय. चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याचा विरोधकांकडून चांगलाच समाचार घेण्यात आलाय. सध्याचा भाजप उपऱ्यांचा पक्ष आहे. भाजपनं निवडून आणलेले 75% नेते बाहेरचे आहेत, अशी टीका राऊतांनी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानानंतर आता नव्या वादाला तोंड फुटलंय. आमचा फक्त एकच आमदार होता, तोही भाजपनं फोडला. दुसऱ्यांचं घर फोडून आपलं घर चांगलं होत नाही, अशी बोचरी टीका महादेव जानकरांनी केली आहे. भाजपला दुसऱ्यांची घरं फोडण्याची सवयच आहे. त्यांनी स्वतःच्या कष्टानं स्वतःचं घर बांधावं, असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी भाजपवर निशाणा साधलाय. काँग्रेस कधीही न संपणारा विचार असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठं जायचं याचा अधिकार आहे, मात्र देशात ईडी, सीबीआय, अन्य सरकारी यंत्रणांचा धाक दाखवत दडपशाही सुरू आहे, अशी टीका सुप्रिया सुळेंनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानानंतर केली आहे. काँग्रेस फोडा, रिकामी करा, असं विधान बावनकुळेंनी केलंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुंबईतील टेकवारी कार्यक्रमात मिश्किल टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांचं टॉवेलच्या आकाराची शाल देऊन स्वागत करण्यात आलं. यावरूनच किती काटकसर चालली आहे, असं अजित पवार म्हणाले. सरकारनं पुरंदर विमानतळाचं सर्वेक्षण थांबवल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. विमानतळ होऊ देणार नाही, हा हट्ट शेतकऱ्यांनी सोडावा, असंही बावनकुळे म्हणाले. पुरंदर सर्वेक्षणाला शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केलाय. संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. तुम्हाला तर माहितीच आहे माझ्यावर किती अन्याय झालाय, मला तर मलबार हिल भागात बंगलाही मिळाला नाही, असं वक्तव्य शिरसाट यांनी केलंय. 1500 ऐवजी 2100 रुपये कधी मिळणार, असा सवाल विचारला जात असतानाच एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यानं मोठं विधान केलंय. राज्याची आर्थिक स्थिती पाहता लाडकीला 2100 रुपये मिळणार नाहीत, असे संकेत संजय शिरसाट यांनी दिलेत. मात्र 1500 रुपयांचा हप्ता सुरूच राहणार असल्याचंही ते म्हणाले. लाडकीच्या निधीवरून महायुतीमध्ये नाराजी नाट्य रंगलंय. अजित पवार काय पैसे घरी घेऊन जात नाहीत, असा टोला मुश्रीफांनी शिरसाटांना लगावलाय. तर मी काय पैसे घरी घेऊन जातो का, असा उलट सवाल शिरसाटांनी केलाय. वक्फ प्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या पीठासमोर आता सुनावणी होणार आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 15 मे रोजी होणार आहे. केंद्र सरकारनं एक देश एक टॅक्स धोरण लागू केलंय, मात्र अनेक राज्यांकडून त्याला हरताळ फासला जातोय. अनेक राज्यात उत्पादन शुल्क आणि इतर करांमध्ये मोठी तफावत आहे. गोव्यात सर्वात कमी उत्पादन शुल्क 55% आकारलं जातं. कर्नाटकात कर 80% आहे. तुळजाभवानी मंदिर व्हीआयपी दर्शन पास चौकशीसाठी 5 जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. समितीत उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश असेल. अहवाल येईपर्यंत राजकीय नेत्यांना व्हीआयपी दर्शन पास बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 8 मे रोजी दिल्लीत सोनं चांदी गलाई व्यावसायिकांचा मेळावा भरणार आहे. या मेळाव्यात सोनं व्यापाऱ्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल चर्चा केली जाईल. मेळाव्यानंतर पदाधिकारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत. आरोग्य विभागात लस साठवणुकीसाठी
कोल्ड चेन उपकरण खरेदीमध्ये मोठा घोटाळा समोर आलाय. ही उपकरणं खुल्या बाजारातील किमतीच्या 5 पट दरानं खरेदी केल्याचं उघडकीस आलंय. 62 कोटींच्या टेंडरमध्ये अनियमितता आढळली आहे. घोटाळ्याची पंतप्रधान कार्यालयानंही गंभीर दखल घेत कारवाई करण्याचे निर्देश दिले. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात हायकोर्टाचे आदेश सुप्रीम कोर्टानं बदललेत. सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला दिलासा दिला. नव्यानं एफआयआर दाखल करण्याची गरज नाही. एसआयटी पोलीस महासंचालकांच्या देखरेखीखाली काम करेल असं बदल करण्यात आले. सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या सून डॉक्टर सोनाली वळसंकर परदेशात गेल्याची चर्चा आहे. डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणी हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल असून कुटुंबियांचे जबाब देखील नोंदवण्यात आले. या प्रकरणाचा अद्याप उलगडा झालेला नसताना सोनाली या परदेशात गेल्याची चर्चा आहे. सर्वोच्च न्यायालयानं समय रैना आणि इतर 4 जणांना समन्स पाठवलंय. अपंग व्यक्तींबद्दल केलेल्या कथित असंवेदनशील टिप्पणीबद्दल त्यांना वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. जर उपस्थित राहिले नाही तर कठोर पावले उचलली जातील असा इशारा कोर्टानं दिलाय. अभिनेता एजाज खान दुहेरी अडचणीत सापडला. आता बलात्कार प्रकरणात एजाज खानवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिल्ममध्ये मोठा रोल देतो सांगून एजाजनं बलात्कार केला असल्याचा आरोप एका महिलेनं केलाय. आधी हाऊस अरेस्ट शोमुळे निर्माण झालेल्या विवादानंतर एजाज खान एफआयआरवर दाखल करण्यात आलेला. महत्वाची बातमी समोर येते. क्रिकेटर मोहम्मद शमीला धमकीचा ईमेल आलाय. शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ईमेल मिळालाय. मोहम्मद शमीच्या भावाकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या अमरोहा गुन्हे शाखेकडून तपास केला जातोय. मात्र हा ईमेल का करण्यात आलाय, ईमेलमध्ये नेमकी काय धमकी देण्यात आली आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही. भारताचा क्रिकेटर आहे, बॉलर आहे मोहम्मद शमी आणि त्यालाच धमकीचा मेल आलाय. उत्तर प्रदेशच्या अमरोहा गुन्हे शाखेकडून तपास सुरू झालेला आहे. मोहम्मद शमीच्या भावाची पोलिसात तक्रारही पाहायला मिळते. मात्र नेमकं या ईमेलमध्ये काय म्हणण्यात आलंय हे अद्याप समोर आलेलं नाही. भारत हल्ला करेल या भीतीनं पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली. त्यामुळे पाकिस्ताननं नवीन शाळा केली आहे. मदरशांचेच बंकर बनवलेत. पाकिस्तानमध्ये कशी खळबळ माजली आहे पाहूयात. पाकची शाळा, मदरसे झाले बंकर. पीओकेत आणीबाणी, पाकाड्यांनी भरलं राशन पाणी. भारताची गर्जना, पाकिस्तान थरथरला. पहलगाममध्ये भ्याड हल्ला करून पाकिस्ताननं भारतीयांचा आत्मा दुखावला आणि आता भारतानं अश्रू पुसून पाकिस्तान विरोधात तिसरा नेत्र उघडलाय. त्यामुळे पाकिस्तानची गाळण उडाली. होय, पाकिस्तानचा थरकाप उडालाय. एवढंच नाही तर लष्कर प्रमुख गायब झाल्यानं सैनिकांचं एकीकडे राजीनामा सत्र सुरू आहे, तर देशाचा प्रमुख अमेरिकेकडे युद्ध थांबवण्याच्या विनवण्या करतोय. पण भारतानं बदला घेण्याचं ठरवल्यानं आता पाकिस्ताननं पराभवाच्या भीतीनं आपल्या नागरिकांसाठी एक एसओपी नवे आणीबाणीच जाहीर केली आहे. पीओके मधील नागरिकांनी 2 महिन्यांचा अन्नसाठा करा. 1000हून अधिक मदरसे तातडीनं बंद. एलओसी जवळ पर्यटनावर बंदी. कराची आणि लाहोरचे एअरस्पेस बंद. लहान लहान मुलांना युद्धाचं प्रशिक्षण. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं तिन्ही सैन्यांना फक्त सज्ज राहण्याचे आदेश दिले आणि त्यामुळेच पाकिस्तान आता युद्धातील पराभवाच्या भीतीनं बेजार झालाय. कारण आजवर झालेल्या 4ही युद्धात पाकिस्तानच्या चिंधड्या उडाल्याचा इतिहास पाकच्या या बगलबच्च्यांना माहिती आहे आणि त्यामुळेच आता इतिहास जमा होण्याची भीती पाकिस्तानला सतावतीये. दहशतवाद्यांची खरं बॉम्ब न उडवत जमीन दोस्त. सीमेवर पाकच्या 600 गोळ्यांना 1400 गोळ्यांनी भारताचं प्रत्युत्तर. वायुदलाचा राफेल, सुकोई SU-30 MKI, MiG-21 या लढाऊ विमानांचा आग्रा महामार्गावर आक्रमण सराव. INS विक्रांत आणि INS विक्रमादित्य या दोन्ही युद्धवाहू नौका सज्ज.
LOC आणि LAC वर विशेष तुकड्यांची तैनाती. भारताच्या सामरिक सामर्थ्यापुढे पाकिस्तानचं सामरिक सामर्थ्य फार कमी आहे. भारताकडे साधारणतः 15 लाखाचं सैन्य आहे, तर पाकिस्तानकडे 6.5 लाखच सैन्य आहे. आणि त्यातही फार मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानच्या सैन्यामध्ये राजीनामा सत्र सुरू झालेलं आहे. आणि हे सैन्य त्यांना मिळत नसल्यामुळे आता पाक ऑक्युपाईड काश्मीर त्याचबरोबर पाकिस्तानमधल्या मुलांना सुद्धा या युद्धामध्ये मदत करण्यासाठी त्यांनी मदतीला घेतलेलं आहे. भारतीय सैन्यानं तयार है हम म्हणत सराव केल्यानं पाकिस्तानला धडकी भरली आहे. हवा, पाणी आणि जमिनीवर चारी मुंड्या चित करण्याचं भारतानं ठरवलंय. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतानं राजनैतिक मुत्सुद्देगिरीनं पाकची कोंडी तर केलेलीच आहे, तर सिंधू करार रोखत तोंडचं पाणीही पळवलंय. त्यामुळेच POKत आता युद्धाला तोंड देण्यासाठी पाकिस्ताननं SOP जाहीर करत स्वतःला वाचवण्यासाठी हातपाय मारायला सुरुवात केली. मात्र कितीही तडफड केली तरी पाकिस्तानचा पराभव निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV मराठी. पुढची महत्वाची बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी PMO कार्यालयात दाखल झालेत. पंतप्रधान मोदी साऊथ ब्लॉकमध्ये पोहोचलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी PMO कार्यालयात दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय. पंतप्रधान मोदी सध्या साऊथ ब्लॉकमध्ये पोहोचलेत. बैठकांचा सिलसिला सुरू आहे, त्यामुळे पाकिस्तान विरोधात काहीतरी मोठं होण्याची शक्यता आहे. युद्धाचं काउंटडाऊनही सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. PMO कार्यालयात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या PMO कार्यालयात आलेत, त्यामुळे काहीतरी मोठं होण्याची दाट शक्यता आहे. मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच बैठकांचाही सिलसिला सुरूच आहे. दिल्लीत घडामोडींना वेग येताना पाहायला मिळतोय. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत. संरक्षण दलासंदर्भातल्या बैठकांचाही अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप सध्या संपर्कात आहेत. प्रमोद, साऊथ ब्लॉकमध्ये मोदी पोहोचल्याचं कळतंय, काय घडामोडी घडतायत दिल्लीत? पंतप्रधानांचं जे PMOचं कार्यालय आहे साऊथ ब्लॉक मधील त्या ठिकाणी पंतप्रधान आता पोहोचलेले आहेत. साधारणतः 10 मिनिटांपूर्वी पंतप्रधान त्यांच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. घरी जे पंतप्रधानांचं निवासस्थान आहे 7 लोक कल्याण मार्ग, त्या ठिकाणी मागच्या काही दिवसांपासून पंतप्रधानांनी अनेक बैठका घेतलेल्या होत्या. आणि त्या बैठकींच्या नंतर आज पंतप्रधान बऱ्याच दिवसांच्या नंतर स्वतःच्या कार्यालय जे PMOचं कार्यालय आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि त्या ठिकाणी देखील अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधानांच्या काही बैठका महत्वाच्या होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते. प्रामुख्याने जर सांगायला गेलं तन्मय, तर आढावा जो आहे तो या पहिलगाम दहशतवादी हल्ल्याच्या नंतर भारत पाकिस्तानमध्ये जे तणावाचे संबंध निर्माण झालेले आहेत त्या सगळ्याचा आढावा पंतप्रधान अधिकाऱ्यांकडे घेतील अशा पद्धतीची देखील माहिती मिळते. धन्यवाद प्रमोद, आणि वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू. आताची मोठी बातमी युद्धासंदर्भातलीच, कारण पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतानं पाकिस्तानचे प्रयत्न मात्र उधळून लावलेत. पाकिस्ताननं भारतावर सायबर हल्ल्याचा प्रयत्न केलाय. भारतानं हा प्रयत्न उधळून लावलाय. इंडियन मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस आणि मनोहर पर्रिकर इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीजसह अनेक संरक्षण संबंधित वेबसाईट हॅक करण्याचा पाकनं प्रयत्न केलाय.